नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, DMR कडून अतिशय महत्त्वाची अपडेट काल प्रसिद्ध करण्यात आलेली आहे रिगार्डिंग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करिता। ठीक आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला संधी या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी उपलब्ध झालेली आहे सर्व पदांकरिता। या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहूयात की कशा प्रकारे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं शेड्यूल देण्यात आलेलं आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे विदाउट स्किप करता। पहा, या ठिकाणी अपडेट जर पाहिले तर 22 तारखेला ही अपडेट आलेली आहे। 22 तारखेच्या संध्याकाळी ही अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। लेटेस्ट न्यूजमध्ये आपण पाहूयात। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहा, या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नोटिफिकेशन एप्रिल 2024 ओके 22 ओके। सो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं ही नोटिफिकेशन आपण डाउनलोड करून घेऊया, जेणेकरून आपल्याला डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल। ठीक आहे। ही PDF मी डाउनलोड करून घेतो। ओके। सो सी हिअर दिनांक 22 एप्रिल 2024 नुसार वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद होमिओपॅथिक महाविद्यालय रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य केंद्र विभागांतर्गत गट क तांत्रिक अतांत्रिक परिचर्या संवर्गातील रिक्त पदांसाठी सरळ सेवा स्पर्धा परीक्षा TCS मार्फत आयॉन डिजिटल या कंपनीद्वारे 12 जून 2023 ते 20 जून 2023 या कालावधीमध्ये राज्यातील विविध परीक्षा केंद्रावरती जिल्ह्याच्या ठिकाणी तुमच्या परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या। त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो, पहा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भाची दिनांक 17 ऑक्टोबर 2023 तसंच ते 1 नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये ज्यांची प्रमाणपत्र पडताळणीकरिता अनुपस्थित कॅन्डिडेट होते अशा उमेदवारांनी प्रमाणपत्र पडताळणीकरिता उपस्थित राहू नये असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। ठीक आहे। सो पहा, ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 17 ऑक्टोबर 2023 ते 1 नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये झालेले आहे असे कॅन्डिडेट काय करायचं आहे किंवा त्यांचं जे अनुपस्थित होते ते कॅन्डिडेट या ठिकाणी त्यांना संधी देण्यात आलेली नाही। ते कॅन्डिडेट या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला हजर राहायचं नाही किंवा उपस्थित राहू नये असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। मग आता कोणते कॅन्डिडेट आहेत ज्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे तर पहा, या ठिकाणी तुम्हाला गुणवत्ता यादी क्रमांक देण्यात आलेला आहे, त्यानुसार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे। प्रत्येक कॅटेगरीनुसार या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। ठीक आहे। आता ठिकाण जर पाहिलं तर सर जी समूह रुग्णालय मुंबई या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे। पहा, या ठिकाणी पदनाम जर पाहिलं अधिपरिचारिका, ठीक आहे, स्टाफ नर्ससाठी पहा, या ठिकाणी सामायिक गुणवत्ता यादी क्रमांक अराखीव सर्व जाती प्रवर्ग यामध्ये 2122 ते 3679 एवढा गुणवत्ता यादी क्रमांक आहे। सर्व जाती प्रवर्गासाठी अराखीव खुला वर्गासाठी सांगत आहे। ठीक आहे। सो 29/4/2024 रोजी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे। वेळ पहा, या ठिकाणी 9 ते 5 पर्यंत DV होणार आहे आणि अराखीव प्रकल्पग्रस्त जर कॅन्डिडेट असेल सर्व जाती प्रवर्गासाठी आहे प्रकल्पग्रस्त तसंच अंशकालीन आणि सर्वसाधारण। ठीक आहे। सो प्रकल्पग्रस्त यासाठी पहा गुणवत्ता यादी क्रमांक ओके। सो गुणवत्ता यादी क्रमांक पहा 15,769 ते 32,746 पर्यंतचे कॅन्डिडेट जे आहेत ते प्रकल्पग्रस्त जेवढे कॅन्डिडेट आहेत त्यांनी काय करायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला 30/4/2024 रोजी सकाळी 9 ते 1 पर्यंत तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। अधिपरिचारिका स्टाफ नर्स या पदासाठी सांगत आहे। ठीक आहे। सो पहा, या ठिकाणी गुणवत्ता यादी क्रमांक तुम्हाला चेक करायचा आहे आणि त्यानुसार कोणती डेट देण्यात आलेली आहे त्यानुसार तुम्हाला DVसाठी जायचं आहे। ठीक आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो। त्या लिंकवरती क्लिक करून हे PDF तुम्ही डाउनलोड करून घ्या, जेणेकरून तुम्हाला ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय केलेलं असेल त्या पदाचं तुम्ही मेरिटनुसार तुम्हाला DVसाठी जायचं आहे। कोणत्या दिवशी बोलवण्यात आलेलं आहे आणि वेळ कोणता आहे ते तुम्ही व्यवस्थितरित्या तुम्हाला समजेल। ठीक आहे। सो पहा, या ठिकाणी जर तुम्ही अतांत्रिक गटासाठी अप्लाय केलेला असेल तर पहा, या ठिकाणी स्टाफ नर्स आहे। तांत्रिक गटामध्ये जर पाहिलं तर निम्न श्रेणी लघुलेखक लघु टंकलेखक वरिष्ठ लिपिक भौतिकोपचार तज्ज्ञ व्यवसाय उपचार तज्ज्ञ तसंच महिला अधीक्षका वार्डन वसतिगृह प्रमुख तसंच वसतिगृह अधीक्षिका स्त्री अधीक्षका तसंच ग्रंथालय सहाय्यक
ओके. सो जवळपास सर्वच्या सर्व पदासाठी तुम्हाला काय DV या ठिकाणी बोलावण्यात आलेलं आहे. ठीक आहे. सो ही अपडेट आलेली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातची. सो अशाच अपडेटसाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन. धन्यवाद.